नमस्कार. चला, आज आपण एका मस्त पारंपरिक भारतीय मिठाईची गोष्ट पाहूया. चूरमा लाडू. अगदी सुरुवातीपासून ते तयार होईपर्यंतचा त्याचा हा स्वादिष्ट प्रवास आपण सोबत अनुभवणार आहोत. पण एक विचार करूया. एखादी सणासुदीची मिठाई आपल्या लक्षात का राहते? म्हणजे ती इतकी अविस्मरणीय का बनते? मला वाटतं याचं उत्तर फक्त तिच्या चवीत नाही. ते दडलंय तिच्या परंपरेत आणि ती बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत. तर ही आहे एक गोड परंपरा. या लाडवामागची गोष्ट. खरं तर चुरमा लाडू म्हणजे फक्त एक गोड पदार्थ नाही, तो आपल्या सणांचा एक अविभाज्य भाग आहे. विचार करा, किती साध्या पौष्टिक गोष्टींपासून हा बनतो आणि हाच वारसा पिढ्यानपिढ्या आपण जपत आलो आहोत. आता वळूया पाया रचण्याकडे. म्हणजे सगळी सुरुवात इथूनच होते. अगदी साधे घटक, पण परिणाम मात्र जबरदस्त. चला, तर मग या कथेच्या पहिल्या टप्प्यात जाऊया. इथे आपण लक्ष देणार आहोत लाडूचा पाया, म्हणजेच त्याचं पीठ कसं तयार करायचं यावर. हे बघा, मुख्य घटक किती सोपे आहेत. गव्हाचं पीठ, आपलं साजूक तूप आणि दूध. बस, फक्त या 3 गोष्टी. याच 3 गोष्टींपासून त्या खास मिठाईचा प्रवास सुरू होतो. कमाल आहे ना? किती साधेपणा आहे यात. बरं, पीठ कसं बनवायचं? आधी पीठ आणि तूप एकत्र करायचं, असं की ते एकदम रवाळ झालं पाहिजे. मग हळूहळू दूध घालत त्याला एकत्र बांधायचं. आणि हो, पीठ एकदम घट्ट मळायचं. आता असा प्रश्न पडेल की एवढं घट्ट का? तर त्यामागे एक कारण आहे. पीठ घट्ट असलं की तेलात तळलेले गोळे म्हणजे मुठिया जास्त तूप पीत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना तो हवा असलेला कुरकुरीतपणा येतो. हीच तर खरी गंमत आहे. आणि आता येतो तो सोनेरी बदलाचा क्षण. म्हणजे एका साध्या पिठाच्या गोळ्यापासून ते कुरकुरीत सोनेरी खजिन्यापर्यंतचा प्रवास. इथून पुढे खरी जादू सुरू होते. तो जो परफेक्ट कुरकुरीतपणा हवा असतो ना, त्याचं रहस्य काय असेल? फक्त 2 गोष्टी, संयम आणि मंद आच. खरं सांगायचं तर ही एक छोटीशी पण खूप महत्वाची टिप आहे, जी सगळा फरक घडवते. पाहूया तरी, हे नेमकं कसं होतं? आता तळण्याची कला. पिठाचे छोटे भाग करायचे आणि त्यांना मुठ्यांचा आकार द्यायचा. मग हे मुठये तुपामध्ये अगदी मंद आचेवर हळूवारपणे तळायचे. गडद सोनेरी रंग येईपर्यंत आणि आतून बाहेरून पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत. मंद आच का? कारण त्यामुळे ते बाहेरून करपत नाहीत आणि आतपर्यंत मस्त शिजले जातात. हीच तर खरी परीक्षा आहे. आता पुढचा टप्पा म्हणजे चुरमा बनवण्याची कला. तो जो खास रवाळ पोत आहे ना, तो इथेच तयार होतो. खरं तर याच टप्प्यामुळे या लाडूला चुरमा लाडू असं नाव मिळालंय. चला तर बघूया. तर चुरमा म्हणजे काय? हा एक हिंदी शब्द आहे, ज्याचा सरळ अर्थ होतो चुरलेलं किंवा रवाळ मिश्रण. आणि हे नाव या मिठाईच्या पोताला अगदी तंतोतंत लागू होतं. नावावरूनच या पदार्थाचं सगळं सार कळतं. आता हे दळणं मात्र अगदी अचूक हवं. कारण जर का मिश्रण खूप बारीक झालं, तर त्याची थेट पेस्टच बनते आणि मग सगळी मजाच गेली. तो खातानाचा वेगळा अनुभव मिळत नाही. पण जर ते अगदी योग्य म्हणजे वाळूसारखं जाडसर असेल, तर ते बाकीचे सगळे स्वाद स्वतःमध्ये शोषून घेतं आणि मग खाताना खरी मजा येते. तर चुरमा कसा बनवायचा? सगळ्यात आधी तळलेले मुठिये पूर्णपणे म्हणजे अगदी पूर्णपणे थंड होऊ द्या. ही पायरी अजिबात विसरू नका. मग त्याचे छोटे तुकडे करा आणि मिक्सरमध्ये फक्त थोडं म्हणजे पल्सवर फिरवा. आपल्याला जाडसर पूड हवी आहे, पीठ नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मुठिये गरम असताना दळले तर मिश्रण पुन्हा चिकट पिठासारखं होईल. त्यामुळे थंड होण्याची वाट पाहणं खूप गरजेचं आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर, जिथे सगळे घटक एकत्र येऊन एक गोड सुसंवाद साधतात. म्हणजे तयार चुरम्यामध्ये गोडवा आणि सुगंध मिसळून लाडू बनवण्याची वेळ आलीये. इथे बघा, प्रत्येक गोष्टीचं एक खास काम आहे. गूळ तो देतो एक नैसर्गिक गोडवा आणि ओलावा. गरम तूप हे तर मुख्य बाइंडर आहे, तेच लाडूंना एकत्र बांधून ठेवतं. सुकामेवा आणि बिया यांच्यामुळे मस्त कुरकुरीतपणा आणि एक प्रकारची रिचनेस येते. आणि शेवटी वेलची, जायफळ, आहाहा, त्यांचा तो उबदार सुगंधित स्वाद सगळी चव वाढवतो. म्हणजे बघा, प्रत्येक घटकाची आपली एक खास जागा आहे. आणि ही आहे शेवटची आणि सगळ्यात जास्त समाधान देणारी पायरी, लाडू वळण्याची. गरम तुपात गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा. मग हे गोड तुपाचं मिश्रण चुरम्यावर ओतायचं.
त्यात सुकामेवा, मसाले घालून सगळं व्यवस्थित एकत्र करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मिश्रण गरम असतानाच हाताने दाबून त्याचे घट्ट गोल लाडू वळायचे. कारण ते गरम असेल तरच व्यवस्थित वळता येतात. तर पाहिलं का? एका साध्या गव्हाच्या पिठापासून सुरू झालेला प्रवास आचेवरून आणि वेगवेगळ्या स्वादांमधून जातो आणि शेवटी रूपांतरित होतो एका अशा गोड पदार्थात जो पिढ्यानपिढ्या जपला जातोय. खरंच किती सुंदर आणि पारंपरिक प्रक्रिया आहे ही. आणि हे सगळं पाहिल्यावर एक विचार मनात येतो, आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरात अशा आणखी कितीतरी पाकपरंपरा असतील नाही का, ज्या कदाचित विसरल्या गेल्या आहेत आणि पुन्हा एकदा शोधण्याची वाट पाहत आहेत. नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.